स्वाध्याय इयत्ता 8वी विषय विज्ञान पाठ 8वा प्रदूषण. प्रश्न पहिला. खालील वाक्ये दिली आहेत, ती कोणत्या प्रकारच्या प्रदूषणात मोडतात ते सांगा. अ. दिल्लीत भर दिवसा धुके असल्याचे जाणवते. उत्तर. हवा प्रदूषण. आ. पाणीपुरी खाल्ल्यावर बरेचदा उलट्या व जुलाबांचा त्रास होतो. उत्तर. पाणी प्रदूषण. इ. बरेचदा बगीचात फिरण्यास गेल्यावर शिंकांचा त्रास होतो. उत्तर. हवा प्रदूषण. इ. काही भागातील माती पिकांची वाढ होत नाही. उत्तर. मृदा प्रदूषण. उ. जास्त वाहतूक असणाऱ्या चौकात काम करणाऱ्या बऱ्याच व्यक्तींना श्वसनाचे रोग, धाप लागणे असे त्रास होतात. उत्तर. हवा प्रदूषण. प्रश्न दुसरा. परिच्छेद वाचून त्यात कोणकोणते प्रदूषणाचे विविध प्रकार आलेत व कोणत्या वाक्यात आलेत ते नोंदवा. निलेश शहरी भागात राहणारा व इयत्ता 8वीत शिकणारा मुलगा आहे. दररोज तो शाळेत बसने जातो. शाळेत जाण्यासाठी त्याला 1 तास लागतो. शाळेत जाताना त्याला वाटेत अनेक 4 चाकी, 2 चाकी गाड्या, रिक्षा, बस या वाहनांची वाहतूक लागते. काही दिवसांनी त्याला दम्याचा त्रास व्हायला लागला. डॉक्टरांनी त्याला शहरापासून लांब राहण्यास सांगितले. तेव्हा त्याच्या आईने त्याला त्याच्या मामाच्या गावाला पाठविले. निलेश जेव्हा गावात फिरला तेव्हा त्याला अनेक ठिकाणी कचऱ्याचे ढीग दिसले. अनेक ठिकाणी प्राणी, मानवी मलमूत्राची दुर्गंधी येत होती. काही ठिकाणी छोट्या नाल्यातून दुर्गंधी येणारे काळे पाणी वाहताना दिसले. काही दिवसांनी त्याला पोटाच्या विकाराचा त्रास व्हायला लागला. हवा प्रदूषण. 4 चाकी गाड्या, 2 चाकी गाड्या, रिक्षा, बस या वाहनांची वाहतूक लागते. काही दिवसांनी त्याला दम्याचा त्रास व्हायला लागला. जल प्रदूषण. कचऱ्याचे ढीग दिसले. अनेक ठिकाणी प्राणी, मानवी मलमूत्राची दुर्गंधी येत होती. काही ठिकाणी छोट्या नाल्यातून दुर्गंधी येणारे काळे पाणी वाहताना दिसले. काही दिवसांनी त्याला पोटाच्या विकाराचा त्रास व्हायला लागला. प्रश्न तिसरा. अ व ब स्तंभाची योग्य सांगड घालून प्रदूषित घटकांचा मानवी स्वास्थ्यावर कोणता परिणाम होतो ते स्पष्ट करा. अ स्तंभ. ब स्तंभ. 1. कोबाल्ट मिश्रित पाणी, अर्धांगवायू. 2. मिथेन वायू, त्वचेचा कॅन्सर. 3. शिसे मिश्रित पाणी, मतिमंदत्व. 4. सल्फर डायऑक्साईड, डोळे चुरचुरणे. 5. नायट्रोजन डायऑक्साईड, फुफ्फुसावर सूज येणे. प्रश्न चौथा. चूक की बरोबर ठरवा. अ. नदीच्या वाहत्या पाण्यात कपडे धुतल्यास पाणी प्रदूषित होत नाही. उत्तर. चूक. आ. विजेवर चालणारी यंत्रे जितकी जास्त वापरावी तितके प्रदूषण जास्त होते. उत्तर. चूक. प्रश्न 5वा. खालील प्रश्नांची उत्तरे द्या. अ. प्रदूषण व प्रदूषके म्हणजे काय? उत्तर. नैसर्गिक पर्यावरणाचे परिसंस्थेला हानिकारक असे दूषितीकरण म्हणजे प्रदूषण होईल.
परिसंस्थेच्या नैसर्गिक कार्यात अडथळा आणणाऱ्या अजैविक व जैविक घटकांवर घातक परिणाम घडणाऱ्या घटकांना प्रदूषके म्हणतात. उदाहरणार्थ, मानवी विष्ठा. आम्लपर्जन्य म्हणजे काय? उत्तर: पृथ्वीवर कोळसा, लाकूड, खनिज तेल यासारख्या पदार्थांच्या ज्वलनातून सल्फर व नायट्रोजन यांची ऑक्साईड वातावरणात सोडली जातात. ही पावसाच्या पाण्यात मिसळतात व त्यापासून सल्फ्युरिक आम्ल, नायट्रस आम्ल, नायट्रिक आम्ल तयार होते. ही आम्ले पावसाचे थेंब किंवा हिमकणामध्ये मिसळून जो पाऊस किंवा बर्फ पडतो त्यालाच आम्लवर्षा म्हणजेच आम्लपर्जन्य म्हणतात. हरितगृह परिणाम म्हणजे काय? मागील 100 वर्षांमध्ये औद्योगिकीकरणामुळे वातावरणातील CO2 चे प्रमाण वाढले आहे. CO2 चा पृथ्वीच्या तापमानावर होणारा परिणाम म्हणजेच हरितगृह परिणाम होय. हा वायू सूर्याची उत्सर्जित ऊर्जा शोषून घेण्याचे अतिशय उपयुक्त काम करतो. CO2 प्रमाणे नायट्रस ऑक्साईड, मिथेन वायू व CFC ही पृथ्वीवरील वातावरणातील उष्णता रोखून ठेवतात. एकत्रितपणे त्यांना हरितगृह वायू असे म्हटले जाते. वाढत्या हरितगृह परिणामामुळे हळूहळू जागतिक तापमान वाढत चालले आहे. त्यामुळे हवामानात बदल घडून त्यामुळे पिकांची उत्पादन, वन्यजीवांचे वितरण ह्यात बिघाड तसेच हिमनग व हिमनद्या वितळून समुद्र पातळीमध्ये वाढ दिसून येत आहे. दृश्य प्रदूषके व अदृश्य प्रदूषके कोणती? जैववैद्यकीय कचरा, घनकचरा, खते व कीटकनाशकांचा वापर, सांडपाणी, औद्योगिक क्षेत्रातील कचरा इत्यादी प्रदूषके ही दृश्य प्रदूषके आहेत. तसेच ध्वनी प्रदूषण, किरणोत्सारी पदार्थातून निघणारी किरणे, वेगवेगळ्या प्रकारचे तरंग इत्यादी प्रदूषके ही अदृश्य प्रदूषके आहेत. प्रश्न 6. पुढील प्रश्नांची उत्तरे लिहा. तुमच्या आसपासच्या भागात आढळलेली हवा प्रदूषण व जल प्रदूषण, मृदा प्रदूषण यांची 2 उदाहरणे द्या. उत्तर: हवा प्रदूषण. 1. कारखान्यातून निघणारा सल्फर डायऑक्साईड SO2, 2 वाहनाचा धूर. जल प्रदूषण. जैविक जलप्रदूषके, शैवाल, सेंद्रिय जलप्रदूषके, कीटकनाशक. मृदा प्रदूषण. 1. घरातून निघणारा घनकचरा. 2. कारखान्यातून निघणारा जैववैद्यकीय कचरा. वाहनांमुळे प्रदूषण कसे घडते? कमीत कमी प्रदूषण ज्यामुळे घडते अशा काही वाहनांची नावे सांगा. उत्तर: वाहनात वापरलेल्या पेट्रोल व डिझेलच्या ज्वलनातून निघणाऱ्या धुरांमुळे प्रदूषण घडते. कमीत कमी प्रदूषण करणारे वाहन सायकल, इलेक्ट्रिकल चालणारी वाहने. जलप्रदूषणाची नैसर्गिक कारणे कोणती ते लिहा. जलप्रदूषणाची नैसर्गिक कारणे खालीलप्रमाणे आहेत. 1. जलपर्णीची वाढ, प्राणवायू कमी होतो व पाण्याचा नैसर्गिक गुणधर्म बदलतो. 2. कुजणारे पदार्थ, प्राणी व वनस्पतीचे अवशेष सडणे व कुजणे इत्यादीमुळे. 3. गाळामुळे, नदीच्या प्रवाहामुळे व पात्रात बदलामुळे. 4. शैवाल जास्त वाढल्याने पाणी अस्वच्छ होते. 5. जमिनीची धूप झाल्याने जीवाणू यासारखे सूक्ष्मजीव
अनेक जैविक अजैविक घटक पाण्यात मिसळतात. 6. कवक. पाण्यात कुजणाऱ्या सेंद्रिय पदार्थावर कवक व जीवाणूंची वाढ होते. 7. कृमी. जमिनीवरील कृमी पावसाच्या पाण्यात वाहत जाऊन पाण्यात मिसळतात. इ. हवा प्रदूषणावर कोणतेही 4 प्रतिबंधात्मक उपाय सुचवा. 1. वाहन व कारखान्यांमधून निघणारा धूर. वाहने व कारखाने यांच्यावर नियंत्रण असावे. वारंवार तपासणी व्हावी. 2. कीडनाशके यांचा वापर कमी करावा. CFC निर्मितीवर बंधन आणावे. 3. आग, कचरा जाळणे. शक्यतो कोणताही कचरा उघड्यावर जाळू नये. 4. सडणे, कुजणे यापासून निघणारे वायू, वास येणारे, सरणारे, कुजणारे पदार्थ ताबडतोब नष्ट करावेत. उ. हरितगृह परिणाम व जागतिक तापमान वाढ संबंध स्पष्ट करा. परिणाम सांगा. वातावरणात कार्बन डायऑक्साईड असतो. हा वायू सूर्याची पृथ्वी पृष्ठभागावरून उत्सर्जित झालेली उष्णता शोषून घेतो. त्यामुळे उष्णता पुन्हा परत न जाता वातावरणातच साठते. या परिणामालाच हरितगृह परिणाम म्हणतात. वातावरणातील कार्बन डायऑक्साईडच्या वाढत्या प्रमाणामुळे वातावरणात साठवून ठेवलेली ऊर्जा सुद्धा वाढत जाते. त्यामुळे पृथ्वीचे तापमान वाढते. कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण नियंत्रित करता आले तर जागतिक तापमान सुद्धा नियंत्रण करता येईल. अर्थात हरितगृह परिणामाचा सरळ संबंध जागतिक तापमानाशी आहे. हे तापमान असे वाढत राहिले तर त्यामुळे ध्रुवावरील बर्फ वितळू लागेल व परिणामी समुद्र पातळी वाढेल. उ. हवा प्रदूषण, मृदा प्रदूषण व पाणी प्रदूषण यावर प्रत्येकी 2-2 घोषवाक्ये तयार करा. हवा प्रदूषण. वृक्ष लावा दारोदारी, आरोग्य येईल घरोघरी. 2. शुद्ध हवा, निरोगी जीवन. मृदा प्रदूषण. 1. परिसर नीटनेटका, घाणीपासून सुटका. 2. शेतकऱ्यांची विनंती, दूषित करू नका माती. पाणी प्रदूषण. 1. प्रदूषणमुक्त पाणी, सुखी जनजीवन. 2. पाणी हे जीवन, पाणी स्वच्छ ठेवूया. प्रश्न 7. खालील प्रदूषकांचे मानवनिर्मित व निसर्गनिर्मित या गटांमध्ये वर्गीकरण करा. सांडपाणी, धूळ, परागण, रासायनिक खते, वाहनांचा धूर, शैवाल, कीटकनाशके, पशुपक्ष्यांची विष्ठा. मानवनिर्मित प्रदूषके. नैसर्गिक निर्मित प्रदूषके. सांडपाणी, रासायनिक खते, वाहनांचा धूर, कीटकनाशके. निसर्गनिर्मित प्रदूषके. धूळ, परागण, शैवाल, पशुपक्ष्यांची विष्ठा.